आजी. अरे झाली का तयारी? हो. आजी कसली गोड दिसतेस तू. हो आई, खरंच तुम्ही ना दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासारख्या दिसताय. हो आई, म्हणजे ही उपमा अगदी बरोबर आहे तुझ्यासाठी. आणि आप्पा सुद्धा किती वेगळे दिसतायत. मी काय म्हणतो, आपण ना तुम्हा दोघांचं ना एक छायाचित्र काढूया. हो म्हणजे अगदी तुमच्या लग्नात काढलं होतं ना तसं. हो, काढा काढा, मला चालेल. चला चला निघायचं ना आपल्याला. सगळे पडदे वगैरे बंद आहेत ना? हो. मी करते. हो हो, कर लवकर. निघायचं का? हो, झाली ना सगळ्यांची तयारी. बरं झालं बाई, पडदे बिडदे बंद करून घेतले. सगळे निघणार ना. आई, मला अप्पांसारखी टोपी हवी आहे. अरे नुसती टोपी घालून काय करणार आहेस? टोपी खाली अप्पांसारखी बुद्धी पण हवी. हा अगं बाई, बरोबर आहे अगदी. अहो, एवढा कसला विचार करताय? माझं ठरलंय. काय ठरलंय आप्पा? आज मुंबईतल्या मोठ्या निर्यातदारांचं संमेलन आहे. तिथे आपला कोणीतरी प्रतिनिधी पाठवावा असं त्या झणझणेबाईंचं म्हणणं आहे. केतकरांचं प्रतिनिधित्व सई करेल. काय ग, चालेल ना तुला? अहो, न चालायला काय झालं? चांगली हुशार आहे ती. तीच जाईल. हो पण मी जाईन. हा, येऊ का मिस्टर केतकर? या या श्रीयुत देशपांडे या. आज मुंबईमध्ये खूप मोठी कॉन्फरन्स आहे, माहिती आहे ना तुम्हाला? हो, मगाशी त्या झणझणेबाईंचा दूरध्वनी आला होता मला. सई, इकडे ये ग. त्या संमेलनाला सई जाणार आहे. ओके. पण सई, त्या संमेलनासाठी तुला पाश्चात्य पोशाख घालून जावं लागणार आहे. काय? हा, म्हणजे तिथला ड्रेस कोड फॉर्मल आहे. अगं बाई ईश्वरा, पण असे कपडे नाहीच आहेत आमच्या सईकडे. काय हो? काय ग सई, आहे का तुझ्याकडे असं काही? नाही आजी, मागे रेशम आली होती ना आपल्याकडे राहायला, तेव्हा तिचे कपडे इथे राहिले होते, ते बघते घालून. हो का? बरं बरं, ठीक आहे सई, तो पोशाख घालून तू लवकर तयार होऊन ये. हो. तोपर्यंत आम्ही उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पुढे होतो. हो. चला हो, चला चला. बरं सई, कुलूप नीट लाव आणि चावी घेऊन ये. आणि नचिकेतला पण घेऊन ये आपल्या दुकानाच्या उद्घाटनासाठी. ये रे नचिकेत. हो, नक्की नक्की ये लवकर. बाई, मला माहिती आहे काय? हे सगळं तू मुद्दाम केलंस. नो नो नो, बघ मी काही केलं नाही. द गॉड वॉन्ट्स अस टू बी टुगेदर ऑन दिस डे. सगळं त्यांनी केलंय. बरं, मी तयार होऊन येते. हा, मी येऊ का मदत करायला? मार खाशील नचिकेत. सॉरी सॉरी. बोल भाई. लिसन, मी आज डिनरला नाहीये बरं का घरी. काय? ए भाई, आपल्या डिनरचं कसं होणार मग? तुझा ना रिचाला घेऊन डिनरला. अरे भाई, इच्छा तर खूप आहे,
ते आपल्याला भाव कुठे देते? ए मग तू एकटा जा. आय डोंट केअर. बाय. बाय. काहीतरी केलं पाहिजे, डिनरचं केलं पाहिजे. नचिकेत, कशी दिसते मी? म्हणजे हा स्कर्ट ना थोडा छोटाच आहे. यू आर लुकिंग अमेझिंग. चल निघूया. या. सई, यू डोंट लुक कम्फर्टेबल. हो, म्हणजे असे कपडे घालायची सवय नाही आहे ना नचिकेत. जा चेंज करून या. अरे पण तिथे असेच कपडे घालून यायचेत ना. Sai, look, it's not about what you dress, it's about what you speak, how you carry yourself. तिकडे जाऊन जर का ह्या आउटफिटमुळे तुझं प्रेझेंटेशन अफेक्ट होणार असेल then what's the use of it? So जा चेंज करून ये. आलेच हा. खुश? हो. हो. हळू. हा, तू खुश ना सई? मग मी पण खुश. तिकडे करेन सगळं मॅनेज. ठीक आहे मिस्टर केतकर, ही फीत कापून उद्घाटन करून घ्या. अहो दुकानाचं उद्घाटन म्हणजे शुभ घटना. हे असं कापून फुंकर मारून आमच्या संस्कृतीत उद्घाटन करत नाहीत. श्रीफळ आणा. हो हो आहे ना नारळ. नारळ नाही हो, श्रीफळ म्हणतात त्याला. अच्छा आणा. आता मी हे श्रीफळ वाढवतो आणि नंतर मग आमच्या सौभाग्यवती दीप प्रज्वलन करतील आणि मग उद्घाटन होईल. हो आप्पा, तुम्ही म्हणाल तसं. वाढू. हो ते हे काय मध्ये जे काय बांधलंय ना ते काढून टाका, पहिलं काढून टाका. हो हो इकडून. हा. आता नारळ वाढवतो. या आता दीप प्रज्वलन. या. आप्पा, तुमच्या मनापासून आभार. पुन्हा नारळचे पदार्थ खाऊन आम्ही मोठे झालो आणि आज तुम्ही मला ही फ्रँचायझी दिली, खरंच खूपच आनंद आहे. आम्ही जशी ग्राहकांची सेवा केली तशीच सेवा तुमच्या हातनंही घडू देत, हीच इच्छा. कुणालाही बोट ठेवायला संधी देऊ नका. नाही आप्पा, तेवढा विश्वास असू द्या. अहो नावातच विश्वास आहे काय हो. हो हो. आणि विश्वास होता म्हणून तर आप्पांनी परवानगी दिली, हो की नाही आप्पा? हो बरोबर आहे. एनिवे मिस्टर केतकर, आम्ही निघतो, कॉन्फरन्सला लेट होईल. हो हो निघा 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 आता निघा. बरं सई, त्यांना सगळी माहिती व्यवस्थित दे बरं का. हो अप्पा. बाळा, खूप खूप शुभेच्छा तुला. छान होऊ द्या. हो ऐका. येते. या आतमध्ये या. चला चला. या, हो, हो, या, हो. या.
हे बघ, तू जर हे फूल नाही घेतलंस ना तर हे सुंदर फूल आणि माझं कोमल मन दोन्ही कोमेजून जाईल. डेक्स, अरे मी का घेवते? आणि डेक्स, रेड रोज असं कोणाला पण नसतं द्यायचं. रिचा, कोणालाही म्हणजे तू कोणालाही नाही आहेस माझ्यासाठी, तू स्पेशल आहेस माझ्यासाठी. प्लीज रिचा, नाही नको ना म्हणूस. बरं ठीक आहे. डेक्स, तू डोळे बंद कर. काय करणार नाहीस ना? डेक्स, तू डोळे बंद करतोस का? हा. रिचा, उघडू का डोळे? रिचा, तुझा सुंदर आवाज माझ्या कानावर पडू दे रिचा. प्लीज रिचा, उघडू डोळे. रिचा, रिचा. छान झाला नाही कार्यक्रम? हो. आणि पेढे पण खूप छान होते. हो. आप्पा दमलात? हो, आज जरा दमायलाच झालं मला. हो, तुम्ही म्हणालात तसं आज उद्घाटनाचा सोहळा अगदी उत्तम रीतीनं पार पडला. बाकी सगळे आले होते ते बरं झालं. हो ना, सगळे केतकर असल्याशिवाय कसा काय होणार आपल्या दुकानाचा उद्घाटन समारंभ? हो. आणि नचिकेत होता ते बरं झालं. हं. बरं, बाकी सगळे आहेत कुठे? अहो, प्रसन्न कल्पनाला घेऊन दुकानात गेलाय. बर. ती बिचारी कुठे घराबाहेर पडते फारशी, म्हटलं थोडा तिलाही विरंगुळा. आणि शैलेश? शैलेश आणि मानसी पण म्हणले की आम्ही जरा फिरून येतो. म्हटलं या या, अगदी निवांत या, त्यांना तरी कुठे वेळ मिळतो ना नेहमी. हो का? पण दोघेही आजच कसे काय फिरायला गेले? अहो आप्पा, आज प्रेम दिवस आहे ना, म्हणून गेलेत दोघे फिरायला. गप्रे, काहीतरी बडबडू नको. अगं आजी, खरंच आजकाल सगळे साजरा करतात हा दिवस. मी पण मोठा होऊन साजरा करणार आहे. लाल गुलाब देईन माझ्या मैत्रिणीला. तुझ्या जिभेला काय हाड? कोणी सांगितलं तुला हे सगळं? हो आजी, अगं तुला माहितीये, आर्यन म्हणाला की त्याच्या बाबांनी त्याच्या आईला काल एक लाल फुगा दिला. लाल रंगाचा फुगा? छान. आपल्याकडे चालतं का असलं काही? पण का नाही चालत आजी? चल बरं, तू आज चल, कपडे बदल आणि अभ्यासाला बस. चल चल. हे असले प्रेमाचे दिवस साजरे करणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, बाकी काही नाही. लाल फुगे देताय. यू वर वंडरफुल टुडे. छान केलंस प्रेझेंटेशन. पण नचिकेत, मला भीती वाटत होती रे. मला सवय नाहीये एवढ्या लोकांसमोर बोलायची. नाही, पण असं वाटलं नाही तुझ्याकडे बघून. यू आर प्रिटी कॉन्फिडेंट. आणि म्हणूनच तुम्हाला ऑर्डर पण मिळाली ना नवीन. हो, हे ऐकून घरी सगळे खूप खुश होतील. चल घरी जाऊया. ए काय? घरी काय जाऊया लगेच? व्हॅलेंटाईन्स डे हॅज जस्ट बिगन. मिसेस देशपांडे, लेट्स सेलिब्रेट. काय करायचंय मग मिस्टर देशपांडे? ते सगळं मी डिसाईड केलेलं आहे, व्यवस्थित प्लॅनिंग केलंय मी. अरे वा, म्हणजे मोठंच काहीतरी ठरवलं दिसतंय. आधी आपण छान फिरायला जाऊ, देन मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेईन. नचिकेत, अरे खरंच त्याची गरज नाहीये. ते मी डिसाईड करीन गरज आहे का नाही. अरे, आणि गिफ्ट घेऊन झाल्यानंतर विल गो फॉर डिनर. तू आत्ताच तो टेडी दिला होतास ना, गिफ्ट वगैरे कशाला रे? गिफ्ट कशाला म्हणजे मला ऍक्च्युली तुला रोजच गिफ्ट द्यायला आवडतं. बट टुडे इज अ स्पेशल ओकेजन, सो आज स्पेशल गिफ्ट दॅट्स मस्ट. नचिकेत, तू ना वेडा आहेस खरंच. हा, दॅट्स ट्रू. एनिवे, जाऊया. हो.
मग काय 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 आहे धोत्रे? हे फुलदाणी मध्ये टाकायचं होतं. बरं मग कसा काय साजरा करायचा आपण प्रेम दिन? आपण आज काय प्रेमावर चर्चा करणार आहोत? इतर काही कामं नाही आहेत का आपल्याला? अहो प्रेम दिन साजरा करू शकत नाही, निदान प्रेमावर चर्चा तरी करूया. तुम्हाला जर चर्चा करायची असेल ना धोत्रे, तर ऑफिसच्या बाहेर जाऊन करा. चला. मला काम आहे तिथे. मला ना तुमच्याशी ना चर्चा 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 करायची. अहो वेवलेन जुळली पाहिजे ना. धोत्रे हटा हटा. अशी झटकल्यासारखं झटकले. जरा काय बोललं का गेली. प्रेम दिन साजरे करतायत. धोत्रे आता पुढच्या वर्षापर्यंत बसा प्रेम दिन साजरा करत. तुला हवी ती रिंग चूज कर. अरे नाही नचिकेत, खूप महाग आहे, नको मला. साई, नथिंग इज एक्सपेन्सिव्ह इन फ्रंट ऑफ यू. सो तू बघ ना रिंग्स. प्राइस टॅग बघू नको, तू रिंग्स बघ. साई, ही गोल्ड रिंग आहे. तू डायमंड रिंग्स बघ. अरे नाही नचिकेत, डायमंड रिंग ह्याहून महाग असतील रे, नको. डायमंड रिंग घेतेस, दॅट्स इट. अरे मी काही ऐकणार नाहीये तुझं. कशाला एवढा खर्च करायचा नचिकेत? मग तू माझं ऐकलं नाहीस ना तर मला वाईट वाटेल. आय बी हर्ट. डू यू वॉन्ट दॅट? सो डायमंड रिंग्स. तू पण मदत कर ना. I'll see. मुंबईत आता आपली नवीन शाखा सुरू झाली. पुण्यात सुद्धा एका शाखेविषयी बोलणी सुरू आहेत. जे हळूहळू आपला व्यवसाय चांगला वाढतोय. हो ना. अहो नचिकेत इथे आला आणि चमत्कारच झाला बाई. नाहीतर आपण इतकी वर्ष एकच दुकान घेऊन बसलो होतो. वा, म्हणजे आपल्या कष्टानं काही किंमतच नाही. तसं नाही हो, पण व्यवसाय वाढण्यासाठी एक काहीतरी निमित्त लागतं म्हणतात ना, तसा नचिकेत निमित्त झाला. आपली सई सुद्धा आता शिकायला लागली आहे. हो. पुढची पिढी सुद्धा हळूहळू तयार होतीये आपली. हो ना. हो, आज सुद्धा किती अगदी आनंदात बाहेर गेली. हो, तिकडे सुद्धा सगळी कामगिरी कशी अगदी चोख बजावून येईल बघा. हो बाई, आपलं काम वाढल्यापासून तिचाही अगदी खूप हातभार लागतोय आपल्याला. हो, पण यात तुमचा सुद्धा मोलाचा वाटा आहे बरं का. अगो बाई, माझा? हो हो. ईश्वर. हो, तुम्ही सुद्धा हे कुटुंब कसं अगदी एकत्र बांधून ठेवलंय. आणि ज्या घरात आपसात वाद नसतात ते घर खऱ्या अर्थानं प्रगती करतं. आता तुम्ही एवढं कौतुक करताय म्हणल्यावर देवच पावला बाई. ए नचिकेत, मला या दोन्ही रिंग्स आवडल्यात. यातली कुठली घेऊ कळत नाहीये, तू सांग ना. घालून दाखव बघू. दोन्ही घाल. ही बघ 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 जरा. दुसरी ही घाल. नाही ठीक आहे, कळलं मला तुमच्या चेहऱ्यावरून. हा, ही छान. ही घे. ही मला खूप आवडली. ही घेऊ? बघ 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 जरा. ही पॅक करा. थँक्यू. चल बिल करू. नचिकेत, मी फ्रेश होऊन येते.
ओके. ताई वॉशरूम. फ्लॅट्स आहेत ना. थँक्यू. ही तुला खूप छान दिसेल, अशी नाजूक आहे ना. घे ही. नक्की ना. अगं म्हणजे काय मानसी, एवढ्या वेळात मी 4-5 चेन्स विकत घेतल्या असत्या. काय हो. घे घे घे. ठीक आहे. ही फायनल करा.